नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि किती खुश झाले बघा की. काय ग असं का? ती बोलणार आहे. तू बोलणार आहेस? आम्ही चाललोय गडिंग्लजला. राजनंदिनीची सायकल घ्यायची प्लस आरवचे जे बुक्स आहेत तर ते आलेले आहेत, ते पण घ्यायचे आम्हाला. आणि ते सगळे परागच्या दुकानामध्ये आहेत, तर तिथूनच ते आणायचं सगळं. आणि बाकीची छोटी छोटी काहीतरी कामं असं. म्हणून मग जिजू मस्त आंबा खातात, उपवास आहे त्यांचा. आरव, मी आणि नरेंद्र चाललोय आणि राजनंदिनी सुद्धा. आज शनी जयंती आहे आणि हे काल जिजूनीच सांगितलं. मग माझा जो मुलांक आहे तर त्याला शनी ग्रह त्या मुलांकासाठी असतो. सो म्हटलं चला मी पण पकडते. खूप दिवसांनी मी उपवास पकडलाय, उपवास. सो आता मी चाललोय, बघू काय काय सगळी कामं लवकर लवकर आवरून दुपारच्या आधी यायचं म्हणतोय. ऊन भरपूर आहे, प्लस तिकडचे रस्ते पण खराब आहेत, त्यामुळे बघूयात आता काय 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 कसं होतं. पप्पी द्यायला मला ग बाई माझी पिल्लू. हा आमचा जुना पूल आणि हा इकडे नवीन पूल. आता लास्ट मंथपासून माझं चाललं होतं की राजनंदिनीसाठी सायकल घ्यायची आहे. मग पुन्हा विचार केला की बर्थडेसाठी घेऊयात तिच्या बर्थडेच्या वेळेस. पण आणि प्लॅन ठरला की नको, आत्ताच घेऊयात, कुठं एक महिना वाट बघत बसायची आता. आणि ती खेळेलसुद्धा छान. ती सायकल राहिली, पण हिला बाकी सगळंच बघायचं होतं. ती सगळे बाकीचे खेळणे आहेत ना तेच बघत बसले होते. तिथे गिटार होती छोटी, तीसुद्धा ती बघत बसली होती. आणि त्यात एक असं हे होतं, सेट होता खेळण्याचा, त्यामध्ये आईस्क्रीम होता. तर ती माझ्याकडे घेऊन आली होती की हे पाहिजेत म्हणून. पण ऑलरेडी तिच्याकडे एक आहे असं, त्यामुळे मी काही तिला हे घेऊन दिलं नाही, कारण असे खूप सारे खेळणे होतात आणि घरात पडून जातात इकडे तिकडे. तर सायकल वगैरे आम्ही सगळं घेतलं आणि आम्हाला भूक लागलेली. जिजून तर माझा उपवास असल्यामुळे म्हणलं साबुदाणा खिचडी वगैरे काहीतरी खायचं म्हणून आलो होतो. पण खिचडी सोडून सगळं अवेलेबल आहे, त्यामुळे आम्ही आता लस्सी घेतली आहे. आरवचं फेवरेट आहे पावभाजी, सो त्याने ती घेतली होती. आणि राजनंदिनीला डोसा आवडतो म्हणून मग नरेंद्र आणि राजनंदिनी दोघांनी डोसा खाल्ला. आता अलीकडे असं असतं की राजनंदिनीला क्वचितच ती माझ्या हातून खाते, नाहीतर मग तिला असं घास वगैरे बनवून दिला ना की तिला हाताने खायचं असतं. बरं, हे सगळं झाल्यानंतर घरी गेलो आणि मी तिथे काही जास्त शूट केलं नाही ब्लॉगसाठी मोठ्या, पण मी शॉर्ट्स नक्की टाकले, तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर मग आम्हाला यायचं होतं नेक्स्ट डेला कोल्हापूरला रिटर्न. सो त्याचीच सगळी तयारी केली आणि मग कोल्हापूरला यायला निघालो. तर आम्ही आता कोल्हापूरला निघालो होतो. बऱ्याच वेळ म्हणजे आता गप्पा वगैरे असं चाललं होतं आमच्याने. आलो आणि अचानक एक ट्रक असा दुसऱ्या लेनमध्ये गेला आणि आम्हाला समजलं नाही अचानक का गेला. देन समोर बघतोय तर एक माणूस पडलेला होता, 2 व्हीलरवरून ॲक्सिडेंट झालेला स्कूटीवरून. अक्षरशः बराच वेळ, म्हणजे तो इतका वेळ झाला आहे पडून की रक्त वगैरे सगळं असं त्याचं सांडलेलं होतं, ते वाळलेलं आहे रक्त. इतका वेळ झाला पडून त्याला, पण कुणीही त्याला ना ॲम्ब्युलन्सला कॉल केलेला ना कोण त्याला म्हणजे काहीच हे नाही, तसाच पडून होता तो. आणि आम्ही आल्यावरती मग एक साईडला घेतली. काय झालं की मेन प्रॉब्लेम हा की जर कोणी भरधाव कार घेऊन आलं, समोर दिसलं नाही तर पुन्हा त्याच्यावरती हे करेल ना. लागलंय, बरंच लागलंय त्याला, खूप सारं रक्त आले हातातून वगैरे, सगळी चालं गेलेत हाताची वगैरे, असं खूप हे झालं. आता आम्ही इथे थांबलोय का, तर शेवटी नरेंद्र आम्ही थांबलो आणि अजून एक 2-3 गाड्या थांबल्या लगेच. मग सगळ्यांनी मिळून त्याला रस्त्यातून साईडला घेतलं. आता नशीब पाण्याची बॉटल घेऊन आलो होतो मी आणि कुणाकडे पाणीही नव्हतं, तर ती लगेच पाणी नेऊन नरेंद्रने त्यांना तर पाणी पाजलं. आणि बिचारे खूप लागले मला, इतकं मला बघूनच ना चक्कर यायला लागली. त्यांना किती त्रास, म्हणजे आहेत ते जिवंत आहेत आणि हातपाय वगैरे थोडंसं हलवत आहेत, पण खूप लागल्यामुळे ना त्यांना खूप त्रास होत असणार. आता नेमका पाऊस पडायला आहे. आता ॲम्ब्युलन्सला कॉल केला आहे, मे बी येईल आता. 2-3 ठिकाणी कॉल करून म्हणजे हे केलं. आता बघूयात. खरंच खूप हे होतं. आता त्यांचं ना एक एनव्हलप सापडलं ज्यामध्ये सॅलरी स्लिप होती, त्यावरून कंपनीला कॉल केला, पण कंपनीवाले म्हणाले घरच्यांना फोन करा. आता घरच्यांचा फोन मिळणं पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्यांचं, त्यामुळे आमचा असा विचार चालला की आमच्याच गाडीतून घेऊन जावं त्यांना. आता ते काय करतायत माहीत नाही. तिथे मी येऊन इथे थांबले कारण पाऊस पण आलेला आहे, राजनंदिनी आहे सोबत, सो मी गाडीतून बसले. तर आमचा असं विचार चालला की आमच्याच गाडीतून घेऊन जावं, पण ते पुढची प्रोसेस वगैरे काय तिथे ॲडमिट करून घेतील काय, म्हणजे आम्हाला काय माहीत नाही. सो ते जर असं तिथे बघतायत काहीतरी, बघू आता काय काय होतं आहे. आमच्यासोबत जिजू पण आहे, तर ते आता मुंबईला चालले आहेत. मग ते मागे घेऊन बसतील इथे आणि आम्ही जाऊ असं चाललं आमचं. बघूयात आता काय काय. इथे तुम्हाला एक काळं कापड दिसत असेल, तिथं तो माणूस पडलेला आणि त्याच्या चेहऱ्याचंच कापड आहे बहुतेक ते तिथे. काय आलं? काय आलं? काय नाही. मी नरेंद्रने बोलवलेलं आता ॲक्च्युली, कारण मीच पॅनिक झाले थोडीशी.
त्यामुळे काही सुचत नव्हतं. आणि मेन असं झालं की त्यांनी ड्रिंक केलेलं आहे त्या माणसाने, त्याच्यामुळे तो सहन म्हणजे त्या नशेत असल्यामुळे तो सहन करू शकतोय ते पेन, एवढं त्याला दुखत नाही आहे नशेत असल्यामुळे. आणि कोणतरी त्यांना उडवून गेलं आहे, मे बी मधल्या लेनमध्ये अचानक आल्यामुळे असं काहीतरी विषय झाला आहे तो. आणि कोणतरी उडवून गेले, त्यांनी पण थांबवलेलं नाही आहे कोणी ॲक्च्युली गाडी, ज्यांनी उडवले त्यांनी. आणि मेन त्यांनी हे पण नाही, हेल्मेट पण नाही वेअर केलं आहे, सो त्याच्यामुळे डोक्याला पण थोडासा मार लागला. आता नरेंद्र ते आमचं चाललेलं की घेऊन जायचं, बट ते बाकीचे लोक स्वतः पण तयार होत नाहीत आणि आम्हाला पण घेऊन जायला देत नाहीत त्याला. त्यांचं म्हणणं असं आहे की मी तुमच्यावरती येऊ शकते की तुम्हीच केलं वगैरे, असं ब्लेम तुमच्यावर येऊ शकते म्हणून ते बाकीचे लोक अलाव करत नाहीत आम्हाला घेऊन जायला त्या माणसाला. त्यामुळे काही सुचत नाही, आता जबरदस्ती तर आम्ही घेऊन नाही जाऊ शकत ना त्यांना. थांब बाळा, नेमकं पाऊस एक आत्ताच यायला लागला. 2 नंबरवरून कॉन्टॅक्ट केल्यामुळे ना 2 ॲम्ब्युलन्स आल्या होत्या. पण त्यातली आधी जी ॲम्ब्युलन्स आली होती तर त्याच्यामध्ये लगेच त्या माणसाला आम्ही हलवलं. आणि ऑलरेडी त्या माणसाने अल्कोहोल घेतलं होतं. त्यात नरेंद्राने जेव्हा त्याला पाणी पाजायला गेले त्याच्या तोंडामध्ये काय म्हणतात त्याला, तंबाखू और गुटखा असं समथिंग काहीतरी होतं. प्रॉब्लेम माहित आहे, दुसऱ्या गाडीवाल्यानं स्पीड मध्ये असला आणि ठोकला, गांगावर घातला मग याला असतं ना ते. ते जे काही नुसतं बघत बसलेत, चान्सेस आहेत ते पण गेले असते. त्याला साईडला पण कोण घेणं उचलून. ते नशीब दारू पिले म्हणून. नाही तर भयानक तिची कवटी दिसायला लागली. हो एवढं लागले, लागलाच ना ते लागले आले इथं पुढं कवटी दिसायला, तिची हाड दिसाले. बापरे. हा थांबलाय का आपण? हा पोलिससाठी का? नाही, हिट अँड रन आहे ना. त्यांना पहिलं चौकीला हे करायला. बापरे, एवढं करेपर्यंत त्याचा जीव जायचा की बिचाराचा? नाही, ऍडमिट करतात नाही, फर्स्ट एड करतच ना आता. फर्स्ट एड बाप ग बाई, पिलाय ना, काय मूर्ख माणसं असतात. पडलं त्याचं नाकाचं ते आणि हिटलं. बघितलं तुम्ही? समोर बघा, तुम्ही समोर बघा, तुम्ही समोर बघा म्हणलं. विजा बघा कसला महिलात. नाही, आपण आता कसं आहे माहितीये की आता नवीन पॉलिसी जी काढली आहे ऍक्सिडेंटची. पहिलं कसं होतं, हॉस्पिटलवाले विदाऊट पोलीस कंप्लेंट घ्यायचंच नाही ना. आता तसं दुसरा होता ना टी शर्ट वाला, त्यानं मला काय म्हणला, असंच एकानं घेऊन गेलते, त्यांच्यावर केस टाकली तिने. त्यामुळे म्हणले तसल्या नादाला लागू नका, नाही आमचे पण टेम्पो आहे, आम्ही पण घेऊन जातो तुम्हाला. बसलो पहिलं आता तर आता आम्ही अडकलेलो आहोत ट्रॅफिकमध्ये मस्तपैकी. आत्तापर्यंत आम्ही मला वाटते पोहोचलो असतो कोल्हापूरला घरी मस्त. पण नेमकं ट्रॅफिक आता जवळजवळ किलोमीटरभर आलो का आपण. आता अजून किती पुढे ट्रॅफिक आहे माहीत नाही. नेमकं जिजूंची गाडी आहे, बस 10 वाजता आहे, त्यांना जायचं आहे मुंबईला. आणि आमचं ठरलेलं मस्त घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊयात, मग जायचं जेवायला, मग जिजूंना ड्रॉप करून घरी यायचं. पण आता इथेच उशीर झाला आहे. आणि नेमकं घरातले जे झोपताना मगाचे कपडे घातलेले तेच घालून आले मी. आता हे म्हणतात की जेवायला असंच जाऊयात. म्हणजे ते लोक काय म्हणतील हॉटेलमध्ये. झोपेत लिटरली झोपेत उठूनच आले ना, केस विंचारलेत ना काय. मी म्हणलं आता कशाला काय आवरत बसायचं, गाडीतून जायचं आहे, पोहोचतोय 2 तासामध्ये घरी. हिला पण तसंच आणले, ही बघा कशी करतीये. जाऊन मस्त म्हणलं फ्रेश व्हायचं, मग जायचं जिजूंना वगैरे ड्रॉप करायचं, यायचं. आपण काय आता जरासं आवडणार मी थांबायच्या आधी, नाही तर खुरांचा भाज्या म्हणतील झोपेतनं उठून आले. तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिलात त्यानंतर मी काही शूट नाही केलं. आणि आता फ्रेश झाले, छान हेअर वगैरे वॉश केलेत आणि माझे डोळे असं लाल लाल दिसत आहेत, कारण मी आता जस्ट आंघोळ केली आहे. घरात खूप पसारा केला आहे राजनंदिनीने. आता ऑलरेडी मी जाताना की नाही थोडंसं आवरायचं होतंच. म्हणजे मी कधीही जेव्हा गावी जाणार असेल तेव्हा मोस्टली सगळं आवरून जाते, कारण आल्यावरती घर फ्रेश दिसायला पाहिजे. फ्रेश म्हणजे धूळ तर पडलेली असते, पण सगळं सामान जागच्या जागी असायला लागतं मला. म्हणून मग मी जाताना सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि थोडंफार जे काय होतं ना, तर ते मी नरेंद्रना म्हणाले होते की मी करून घेते. पण त्यांचं असं होतं की मला तुला लवकर सोडून यायचं आहे, तर चल 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 चल. मग त्याच्यामुळे असं झालं की थोडंफार जे राहिलेलं, तर त्यांना म्हटलं की तुम्ही करून घेणार असाल एक तर त्या अटीवरती मी जाते. तर ठीक आहे म्हणले. पण येऊन बघते तर त्यांनी काहीच केलं नव्हतं. तर मला मग थोडीशी आल्यावर चिडचिड होते ते सगळं पसारा बघून. म्हणून मी जाताना नेहमी सगळं आवरून जाते कुठेही. आता आल्यापासनं काय झालं की अजून बॅग्स वगैरे अनपॅक केलेल्या नाही आहेत. मी बाकीचेच कामं करत होते. आता फक्त आठवडाभर मी गेले होते, पण या आठवड्याभरात इतकी धूळ म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत. असं घरात इतकी धूळ झाली आहे ना. आणि आसपास ना काय झालं की जास्त घरं नसल्यामुळे ना धूळ जास्त येते. आता जवळजवळ घरं असतील तर जास्त प्रमाणात घरात धूळ येत नाही, अशी म्हणावी तेवढी.
तर असं सगळं झालंय आणि तेव्हापासून मी माझं काही ना काहीतरी स्वच्छता करणं हेच चालू आहे. बाहेरचा एक एरिया तो क्लीन केला. काय झालं त्यानंतर मग इकडचं खालचं स्वच्छ करून घेतलं, आता किचन हॉल वगैरे. आणि अक्षरशः जाळ्या धरलेल्या, म्हणजे मी जायच्या आदल्या दिवशी सगळ्या जाळ्या काढून सगळे कपाट्या वगैरे सगळं स्वच्छ करून गेले होते आणि येईपर्यंत पुन्हा जाळ्या आणि हे सगळं झालेलं. तर मग आता पुन्हा ते सगळं क्लीन करून घेतलं. आता वरचं इथल्या या 2 रूम आवरायचे आहेत मला अजून. तिकडच्या रूममध्ये तर इतका पसारा आहे ना, बॅग्स आणि हे ते सगळं. तर मला आता मी ठरवलं आहे की खूप साऱ्या गोष्टी त्या डिस्कार्ड करायच्यात मला. त्यामुळे हळूहळू करूयात, एकदम नको लोड घ्यायला एका दिवसात. तर मी आता आज मला मेन ग्रोसरी ऑर्डर करायची आहे. म्हणजे बाहेर जाऊन घेऊन यायचं होतं, पण गाडी आम्ही दिली आहे बाहेर ह्याच्यासाठी थोडंसं रिपेअरिंग करण्यासाठी, जे की मागच्या वेळेस ॲक्सिडेंट झाला होता तुम्हाला माहिती आहे. तर त्याचंच थोडं काम आहे ते. आणि बाकी ग्रोसरी वगैरे आता जाऊन आणायचं नको वाटायला लागलं मला, म्हणून मग ब्लिंकिट किंवा इन्स्टामार्टवरनं ऑर्डर करणार आहे. कशाची ग्रोसरी आहे तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका, नक्की बघा. तर आता मी काय करते की मेन सगळ्यात आधी आता खाण्यापिण्याचं थोडंसं काहीतरी करणार आहे. त्यानंतर मग घर आवरायला घ्यायचं आहे मला. आता ह्या व्हिडिओमध्ये ते काही तुम्हाला बघायला नाही मिळणार आहे, कारण हा व्हिडिओ मी इथे एंड करणार आहे. कारण लास्ट म्हणजे जे शूट केलं त्याच्यामध्ये एंड केला नव्हता व्हिडिओचा, म्हणलं इथेच करूयात. राज नंदिनीने बराच पसारा केला आहे. मी मगाशीच आवरलं होतं. तिने माझे मेकअप ब्रश, माझं मेकअपचं सामान, बाकीच्या सगळ्या गोष्टी कुठे कुठे पडल्यात मलाही माहीत नाही. म्हणजे इकडं तिकडं त्या रूममध्ये असं सगळं गेलेलं आहे मिक्स होऊन. आणि इथं जे माझा ड्रॉवर आहे ना, तर त्या ड्रॉवरमधलं पण सगळं अस्ताव्यस्त केलं तिनं. ती ठेवतच नाही. तिला सारखं त्या लिपस्टिक घेणं, ते मेकअप ब्रशेस घेणं, त्याच्यावर खेळत बसणंही चालू असतं. त्यामुळे मला चिडचिड व्हायला लागली. आता मी काय करणार आहे, इथलं जे सगळं आहे ना ते सगळं काढणार आहे. म्हणजे ती काय खराब करणार नाही, अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित लावून ठेवते. इथल्या खालच्या कपाटाला कधी ती हात नाही लावत. हे जे कपाट आहे ना, खालच्या कपाटाला कधी हात नाही लावत, फक्त ड्रॉवरमधला काढत असते. सो तिथे खूपच मोजक्या गोष्टी ठेवायचं म्हणते. आणि बघा आरसे बघा, त्याच्यावरती काय 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 गिरवून टाकली आहे सगळे तिने क्रेयॉन्सने. मग आता ते पण क्लीन करायचं आहे. मग म्हणलं आता व्हिडिओ हा एंड करूयात आणि त्यानंतर मग या सगळ्या गोष्टी करायला घ्यायच्या. बऱ्याचशा गोष्टी मी शूट नाही करत, कारण का मला असं होतं ही कामं आवडूयात, शूट नंतर करूयात. कारण शूट करणं खरंच खूप अवघड गोष्टी असतात. ते कॅमेऱ्याचे अँगल्स हे करा, सगळं सेट करा. म्हणून मग मी बऱ्याचदा असं स्किप करते, जे तुम्हाला दाखवायचं असतं ते मोस्टली. ॲक्च्युली तेच दाखवणं गरजेचं असतं, पण मी तेच स्किप करते. आणि जे ॲक्सिडेंट जे झालं होतं ना, तर ते आहेत व्यवस्थित व्यक्ती. ते इतकं म्हणजे त्या माणसाचं जो ॲक्सिडेंट मी पाहिला होता ना, तर तुम्हाला सांगते मला त्याच्याबद्दल काय वाटत नव्हतं, कारण त्यानं ऑलरेडी अल्कोहोल घेतलं होतं. नरेंद्र त्याच्या तोंडात पाणी घालायला गेलं तर त्याच्या तोंडामध्ये ते गुटखा वगैरे समथिंग काहीतरी असतं ना, तर ते होतं. आणि त्यामुळे ना मला त्याच्याबद्दल वाईटच वाटत नव्हतं. बट मेन जास्त वाईट वाटलं की विचार होता की त्याचं फॅमिलीजमध्ये त्याची आई असेल, त्याचं जर लग्न झालं असेल तर त्याची बायको मुलांचं, त्यामुळे मला वाईट वाटत होतं जास्त. तर यस, ती एक चांगली गोष्ट घडली म्हणावी लागेल आमच्याकडून. पण मला एक गोष्ट मी बघितली, जेव्हा आम्ही ती गाडी आमची घेऊन म्हणजे जात होतो रस्त्यावरनं, तेव्हा अचानक ट्रक असा गेला आणि मग समोर तो माणूस दिसला. मला नरेंद्र लगेच म्हणले की राजश्री बघू नकोस, थांब, समोर बघू नकोस. माझ्या अंगात मस्ती, मी बघितलं. मग तरी जवळ जाऊन मी त्या माणसाचा चेहरा नाही बघितला. नरेंद्र सांगत होते की त्याच्या आतलं हाड दिसत होतं, एवढं ते हे झालेलं. पण बघा ना, किती मूर्ख माणसं असतात. एक तर अल्कोहोल पिऊन ड्रायव्हिंग करायचं, त्यात ज्यांनी उडवलं असेल, आता तो स्वतःहून पडला असेल असं वाटत नाही आहे, कारण गाडी जर नॉर्मल पडली असती तर मग ते थोडंसं गाडीचं हे वेगळं झालं असतं. पण गाडीचं सीट वगैरे सगळं असं एकदम निखळल्यासारखं झालेलं, असं वाटतंय की कोणतरी हेच केलं असणार त्याला. पण तरीसुद्धा तो माणूस किती वेळ होता. आता आम्ही जेव्हा गेलो ना, तेव्हा पण साईडला गाड्या एकदम उभ्या होत्या, पण कोणी त्याच्याजवळ गेलं नाही, कोणीच नाही गेलेलं जवळ त्याच्या. पण आम्हाला असं वाटलं की चला आपण बघूयात म्हणून. मग आम्ही नरेंद्र पहिल्यांदा गेले तिथे, मग बाकी सगळेजण गेले. नरेंद्र आणि जिजू गेलेले पहिल्यांदा. तसं बघायला गेलं तर आजकाल माणसांना थोडी घाबरतात सुद्धा की कुणाला असं हेल्प करायला जेव्हा ॲक्सिडेंट होतो, कारण ते आपल्यावरती येऊ शकतं असं लोकांना वाटायला लागतं. पण ॲटलिस्ट ॲम्ब्युलन्सला तरी कॉल केला पाहिजे आपण. ॲम्ब्युलन्सला सुद्धा कोणी कॉल केला नव्हता. आणि तिथले बरेचसे म्हणजे आमचं चाललं होतं की घेऊन जायचं जसं मी सांगितलं, पण ते लोक नको म्हणत होते की खूप असे हे बघितलेत की ज्यामध्ये तुमच्यावरच येऊ शकतं, आणि त्यात आमच्या गाडीला ऑलरेडी डेंट होता. त्यामुळे
आम्ही पण घेऊन जावं, नको जावं असं हे चालू होतं. तेवढ्यात आलीच ॲम्ब्युलन्स, एक सोडून 2 आल्या. त्यातला दुसरा जो आला होता ना ॲम्ब्युलन्सवाला, त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं असं ह्याचे चिन्ह होते की बाबा मी उगाच चाललो, असं त्याच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स होते. कारण ऑलरेडी हा दुसरा म्हणजे अजून एक आलाच होता, त्याच्यात लगेच त्याला घातलं होतं. तर त्यानंतर पण आम्ही पुढे आल्यावरती ना कॉल्स वगैरे येत होते त्या फॅमिली मेंबर्सचे, आणि मेन म्हणजे ह्यांचं कंपनीतनं फोन येत होते त्यांच्या की तो आहे का, कसं वाचू शकतो का वगैरे सगळं विचारत होते ते. लकीली फक्त त्यांचं जे एनवलप सापडलं सॅलरी स्लिपचं, त्याच्यामुळे कंपनीत कॉन्टॅक्ट करता आला आणि मग त्याच्या थ्रू फॅमिलीला, बिकॉज त्याच्याजवळ ना मोबाईल सापडलाच नाही आम्हाला. नरेंद्रने त्याचे खिशे वगैरे सगळं चेक केलं, मोबाईलच नाही सापडला. पण असं होत नाही ना कधी की मोबाईल नसेल कुणाकडे. तो चांगला म्हणजे कमवत वगैरे होता, सॅलरी स्लिपवरनं तर मला कळालं. बट त्याच्याकडे मोबाईल ऑब्व्हियसली असणार, पण तो तिथं नव्हता, त्याच्याकडे सापडला नाही, त्या खिशामध्ये कुठंच नाही सापडला. आता तो काय झालं माहीत नाही, की कोणी उचलला काही माहीत नाही. पण येस, तुम्हाला जर असं कधी दिसलं ॲक्सिडेंट वगैरे झालेलं असलं तरी ॲटलिस्ट पाणी तरी पाजा त्याला, किंवा ॲम्ब्युलन्सला कॉल करा जर तुम्हाला भीती वाटत असेल की ही रिस्क घेण्यासाठी. पण आहे असं ऐकलं आहे सुद्धा की अरे ज्याची चूक नाही त्याच्यावरती पण येऊ शकतं. आणि आपण तर बघतोच ह्याच्यामध्ये वगैरे, पोलीसमध्ये नाही, मूवीजमध्ये वगैरे किंवा बाहेर इकडे तिकडे बातम्या येतात कानावरती. सो मदत करणाऱ्याला सुद्धा थोडीशी भीती वाटते नक्कीच. पण येस, मला वाटतं ॲम्ब्युलन्सला तर ॲटलिस्ट आपण कॉल करू शकतो, जेणेकरून ती थोडी हेल्प आपल्याकडनं होऊ शकते. खरं तर मला एक्झॅक्टली म्हणजे ह्या अशा सिच्युएशनमध्ये काय करावं लागतं हे काय आयडिया नाही आहे, की पोलिसला आधी म्हणजे पोलिसांना वगैरे इन्फॉर्म करावं लागतं वगैरे, काय असतं मला लिटरली माहीत नाही आहे त्या गोष्टी. बट आत्ता थोड्याफार कळले आम्हाला नरेंद्रकडून. हे याच्या आधी असं कधी सिच्युएशन नाही आली ज्याच्यामुळे मग हे सगळं माहीत करून घ्यावं लागलं. पण आत्ता मला नरेंद्रना हे सगळं माहिती आहे. ओके, सो हे सगळं घडल्यावरती मग ते सांगत होते की अगं असं नसतं, असं करायचं असतं, तसं करायचं असतं. सो त्या काही गोष्टी कळायला आता. तर येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका, वेट लॉसवरती आहे. बऱ्याच जणांनी माझं असं हे फास्ट बोलते ना मी, कारण मला ते व्हिडिओचं टायमिंग कमी करायचं असतं म्हणून. तर येस, नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा, वेट लॉसवरती आहे. आणि मी वेट लॉसचं चॅलेंज घेतलेलं आहे 21 डेजचं, जे की उद्यापासून स्टार्ट करते. त्याच्या रिलेटेडच बाकी सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये शूट करणार आहे. म्हणजे उद्या किंवा परवा जो येईल व्हिडिओ त्यासाठी. सो नक्की नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर अजूनपर्यंत केलं नसेल तर. लाईकसुद्धा करा. व्हिडिओमध्ये जर खाली हाईपचं ऑप्शन आला तर हाईप करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.